संतोष देशमुख यांची ज्या दिवशी हत्या करायची होती त्या दिवशी आरोपींनी त्यांच्या हत्येचा पूर्ण प्लॅन केलेला होता. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आलेली होती. त्यांचा पाठलाग करण्यात येत होता. नंतर त्यांची गाडी अडवून त्यांच्या गाडीवरती दगडफेक करून त्यांना ओढून दुसऱ्या गाडीत बसवलं आणि मग पुढे नेऊन त्यांना मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केली. अगदी असंच सेम प्रकरण बारामती तालुक्यात घडलं. बारामती तालुक्यातल्या वडगाव परिसरामध्ये एका व्यक्तीच्या बाबतीत असंच घडलं. वाद जमिनीचा होता. जमिनीच्या वादातून दोन मित्रांमध्ये वादविवाद झालेले होते आणि त्याच्यातून एका मित्रानं त्याच्या इतर सहकाऱ्यांना सांगून काही गुन्हेगार बरोबर घेऊन एका व्यक्तीचं अपहरण केलं. त्याच्यावर सुद्धा अशीच पाळत ठेवण्यात आली. तो त्याच्या कामाच्या निमित्तानं सकाळी बाहेर पडलेला होता. एका हॉटेलमध्ये जात असताना तो हॉटेलमध्ये प्रवेश करायच्या अगोदरच चौघा जणांनी त्याला धरलं, ओढून गाडीत नेलं आणि गाडीत बसवून त्याला बारामती तालुक्यातून फलटण तालुक्यातून नदी किनारी कॅनोलच्या किनारी नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्याला गंभीर मारहाण करण्यात आली. त्यानं कुठं सांगू नये म्हणून त्याच्या डोक्याला पिस्तूल लावण्यात आलं आणि त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांनी ही घटना 22 तारखेला झाल्यापासून अद्याप कुठल्याही माध्यमांपर्यंत पोहोचू दिली नाही. ह्याचं कारण नेमकं काय आहे? ही घटना गुलदस्त्यात का ठेवण्यात आली? भलेही आरोपींना कारवाई करून अटक केली असेल, मात्र एवढा गंभीर गुन्हा माध्यमांपर्यंत का पोहोचू दिला गेला नाही हे मात्र समोर यायला तयार नाही. एकंदरीतच हे सगळं नेमकं काय प्रकरण होतं आणि कोणाच्या बाबतीत हा सगळा प्रकार घडला, सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसतं हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे. तुम्ही पाहताय जाहीर सभा. संदीप गोरख होळकर आणि शंभू दादासो कारंडे हे दोन मित्र एकत्र जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करत होते. त्यांनीच बारामती तालुक्याजवळ असलेल्या वडगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या अंतर्गत येत असलेल्या सस्तेवाडी गावाच्या नजीक एक प्लॉट घेतलेला होता. त्या प्लॉटिंगच्या वादातून आणि खांबरामण्यावरून जे वादविवाद झाले याच्यातून दोघांचाही दिनांक 18 डिसेंबर रोजी वाद झालेला होता. हा वाद त्यांचा आपापसात मिटला. मात्र ह्या वादाचा राग शंभू कारंडे याच्या डोक्यात होता. शंभू कारंडे यानं 2 दिवस प्लॅनिंग करून संदीप होळकर याचा खून करण्याचा प्रयत्नाचं नियोजन केलं. शंभू कारंडे यानं हा त्याच्या मित्रांना बरोबर घेऊन हा कट शिजवला. दिनांक 22 डिसेंबर रोजी संदीप होळकर हा त्याच्या कामानिमित्त घरातून बाहेर पडला. सकाळी 10च्या सुमारास तो हॉटेल इंडिया या वडगावमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये जात होता. त्याच वेळेस पाठीमागून एक स्विफ्ट कार आली आणि त्या स्विफ्ट कारमधून उतरलेल्या 4 गुंडांनी संदीप होळकर याला उचललं आणि त्यांच्या गाडीत घेतलं. संदीप होळकर याला गाडीत टाकल्याच्या नंतर मागे बसलेल्या दोघांनी संदीप होळकर याच्या डोक्याला पिस्तूल लावलं आणि त्यांनी गाडी नीरा नदीच्या पलीकडे नेऊन फलटण तालुक्यात सुरवडी या परिसरात नेली. सुरवडी या परिसरात कॅनोलच्या आजूबाजूला निर्मनुष्य ठिकाणी संदीप होळकर याला गाडीतनं उतरवण्यात आलं. त्याला गंभीर लाकडी दांडक्यानं आणि रॉडनं मारहाण करण्यात आली आणि त्यानं या प्लॉटिंगच्या व्यवहारात लक्ष देऊ नये अशा प्रकारची धमकी देण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचं, जसं संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी जे कृत्य केलेलं होतं अगदी तसंच या आरोपींनी व्हिडिओ कॉल लावून शंभू कारंडे याला त्याला मारहाण करतानाचं फुटेज दाखवलं. व्हिडिओ कॉल करून या संदीप होळकर याला कशी मारहाण केली जात आहे हे दाखवण्यात आलं. संदीप होळकर याला बेदम मारहाण करण्यात आली. मात्र त्याच्यातला एक जण घाबरला आणि तो म्हणाला, जर ह्याचा मृत्यू झाला तर आपल्यावरती खुनाचा गुन्हा दाखल होईल. या भीतीनं परत या लोकांनी त्या संदीप होळकर या व्यक्तीला सोडून दिलं. संदीप होळकर यांनी घडलेला प्रकार त्याच्या जवळच्या नातेवाईकांना सांगितला आणि लागलीच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी धाव घेतली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतल्याच्या नंतर घडलेला प्रकार त्याने सांगितला व त्या ठिकाणी पोलिसांनी त्याचं सीसीटीव्ही फुटेज, ज्या हॉटेल समोरून त्याचं अपहरण झालेलं होतं ते सीसीटीव्ही फुटेज मिळवलं. तुम्ही हे सीसीटीव्ही फुटेज पहा. या सीसीटीव्हीमध्ये संदीप होळकर यांचं अपहरण करताना हे 4 आरोपी दिसत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, संतोष देशमुख यांच्याच पद्धतीनं या संदीप होळकर यांची हत्या करायची होती. या गुन्ह्यात वापरलेला पिस्तूल पोलिसांनी जप्त केलेला नाही. सगळ्यात महत्त्वाचं, याचा अपहरण करून खून करण्याचा कट शिजला होता. तरी देखील पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये कलम मात्र सहज जामीन मिळतील अशा प्रकारची लावलेली आहेत. एकंदरीतच बारामती तालुक्यात या घडलेल्या प्रकारामुळं
वडगाव निंबाळकर आणि बारामती तालुक्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. दुसरी बाजू अशी की ही घटना एवढी गंभीर होते, एरवी छोट्या मोठ्या गुन्ह्याचे किंवा अपघात झाला, 4 गाड्यांवरती कारवाई केली तर त्याची प्रेस नोट स्वतःहून देणारे पोलीस एवढा मोठा गंभीर गुन्हा झाल्यानंतर कुठल्याही पत्रकारांना या गुन्ह्याची दखल घेऊ दिली गेली नाही किंवा ह्या गुन्ह्याची उकल होऊ दिली नाही. पोलिसांनी हा गुन्हा माध्यमांपर्यंत का पोहोचू दिला नाही किंवा ह्याची प्रेस नोट पत्रकारांना का दिली नाही, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांसहित पत्रकारांमधून सुद्धा उपस्थित केला जात आहे. संदीप होळकर यांचं दैव बलत्वर होतं म्हणूनच त्यांचा जीव वाचला. त्यांना झालेली मारहाण या फोटोतून आपल्याला दिसते. त्यांना झालेली जबर मारहाण अगदी पायापासून ते डोक्यापर्यंत त्यांना या 4 आरोपींनी बेदम मारहाण केलेली होती. जर एखादा गंभीर गुन्हा होऊन त्यामध्ये जर मृत्यू झाला तरच पोलीस दखल घेणार का, अशा प्रकारचा प्रश्न आता होळकर कुटुंबीय आणि वडगावच्या परिसरातील लोकांकडून विचारला जात आहे. एकंदरीतच संदीप होळकर याच्यावरती झालेला हा हल्ला, सगळ्यात महत्त्वाचं किडनॅपिंग करून जो खुनाचा कट झालेला आहे, या कटामध्ये हे जे आरोपी आहेत यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही बोललं जात आहे. त्यामुळं आता येणाऱ्या काळात या गुन्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पोलीस कारवाई करतात, आरोपींना काय शासन होतं, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तुम्हाला देखील या घटनेबद्दल काय वाटलं? अशा घटना पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे होत आहेत का, याबद्दल जरूर तुम्ही कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.